नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द वेवलेंथ ऑफ एच बीटा लाईन ऑफ बामर सिरीज इज 4860 angstrom minute. Calculate the wavelength of Balmer H alpha line. याचा अर्थ ह्यांनी जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते बामर सिरीज साठी दिलेलं आहे. त्याच्यातलं एच बीटा लाईन म्हणजे लॅमडा बीटा ही व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. सांगितलेले आहे 4860 angstrom minute हे असं पाहिजे. त्यानंतर एच अल्फा लाईन म्हणजे लॅमडा अल्फा ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये बामर सिरीज साठी पहिल्यांदा फॉर्म्युला बघा. फॉर बामर सिरीज 1 लॅमडा इक्वल टू आर एच रिडबर्ग्स कॉन्स्टंट आहे हा 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर हे असं आहे. व्हेअर n इक्वल टू 2 हे फिक्स राहील आणि m इक्वल टू तिथून पुढच्या व्हॅल्यूज येतील 3, 4, 5 डॅश 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 या पद्धतीने येईल. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला. मग याच्यासाठी मग आता आपल्याला फर्स्ट लाईन अल्फा लाईन कन्सिडर करावी लागेल. दुसरी लाईन एच बीटा, एच अल्फा आणि एच बीटा असं कन्सिडर करावं लागेल. त्यांचे फॉर्म्युले पहिल्यांदा तयार करून घेऊया. फॉर एच अल्फा बामर लाईन n इक्वल टू 2 आहेच, m इक्वल टू 3 घ्यावं लागेल. फर्स्ट लाईन साठी पहिली व्हॅल्यू, सेकंड लाईन साठी दुसरी व्हॅल्यू असं कन्सिडर करावं लागेल. मग त्यावेळेला फॉर्म्युला असा होईल इंटू ब्रॅकेट n फिक्स ठेवायचा. बामर सिरीज साठी n इक्वल टू 2 आहे, 2 चा स्क्वेअर मायनस 1/3 चा स्क्वेअर. आता हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. Therefore 1 lambda alpha equal to RH into bracket 1/4 minus 1/9. मग याचं सिम्प्लिफिकेशन RH into bracket येणार 36 अंशात येणार 9 - 4. Therefore 1 lambda alpha is equal to हे 9 - 4 होणार 5, 5/36 RH हे एक झालं इक्वेशन नंबर 1. आता याच पद्धतीनं मला दुसऱ्या लाईन साठी सोडवावं लागेल. फॉर एच बीटा बामर लाईन मग त्याच्यासाठी मला m ची पुढची व्हॅल्यू घ्यावी लागेल, m इक्वल टू 4. मगाशी बघा इथं m इक्वल टू 3 घेतलंय. आता आपल्याला m इक्वल टू 4 घ्यावं लागेल आणि आता त्या फॉर्म्युल्यामध्ये परत एकदा व्हॅल्यूज वापरूया, काय तयार होते बघू. 1 लॅमडा बीटा इज इक्वल टू RH इंटू ब्रॅकेट 1/2 चा स्क्वेअर येणार मायनस 1 हिता आता येणार 4 चा स्क्वेअर असे. So this is equal to RH इथे येणार 1/4 ते येणार 1/16. काही सोडवायचं आहे, दोघांचा लसावी येणार 16. तर काय परत आता वेगळं काही जास्त करावं लागणार नाहीये.
16 घेतलं की इथं 16 येण्यासाठी 4 न मल्टिप्लाय करा, असं येईल. म्हणजे इथे किती येईल, 4 - 1 3/16 येणार आहे. म्हणजेच 3/16 टाइम्स RH येणार इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 वरती तयार केलेला आहे आपण, 5/36 आहे. तर यांना डिव्हाइड करून घ्यावं लागेल तुम्हाला. मग आता हे डिव्हाइड करून घेतो. डिव्हाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 मध्ये आहे 1/लॅम्बडा अल्फा डिव्हायडेड बाय 1/लॅम्बडा बीटा हे असं आहे. मग ते 1/लॅम्बडा अल्फा किती होतं, 5R/36 होतं. आणि हे किती, RH पाहिजे होतं. इथं किती होतं, 3RH डिव्हायडेड बाय 16. हे भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार. हे लॅम्बडा बीटा वरती घ्या, हे लॅम्बडा अल्फा इथे येणार. दिस इज इक्वल टू, हे RH कॅन्सल होईल. 5/36 इंटू 16/3 हे असेल. याचं पहिल्यांदा किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. इथं 4×4 16, 4×9 36, म्हणजे हे येणार आहे 5/27 हे असेल. इंटू 4 आहे अजून इथं, हे 20/27 असेल. तर आपल्याला व्हॅल्यू कुठली दिलेली आहे ती एक बघून घ्या. व्हॅल्यू आपल्याला लॅम्बडा बीटा दिलेला आहे 4860. लॅम्बडा बीटा दिले, मग मला याच्यावरून लॅम्बडा अल्फा काढायचा. याला इकडे घेतोय लॅम्बडा अल्फाला, आणि हे 27 डिव्हायडेड बाय 20 इंटू लॅम्बडा बीटा असे येईल. हे 27/20 4860 हे असेल. तर किरकोळ सिम्प्लिफिकेशन 2 ने याला भाग घालवा. हे किती होते, 2×2=4, 2×4=8, 2×3=6. तर हे 27 गुणिले 243 एवढं शिल्लक राहते बघा. 27×3=81, 1 झाले 8, 27 गुणिले 4 म्हणजे 80 आणि 28 108 येते. 108 आणि 8 ते झाले 116, त्याच्यातले 6 हातचे आले 11, 27 दुनी 54, 54 आणि 55 आणि 10 65, 6561 अँगस्ट्रॉम युनिट हे त्याचा आन्सर येते बघा. जरा बघून घ्या प्रोसेस कशा पद्धतीने आहे ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द रेशो ऑफ द लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट वेवलेंग्थ इन पाश्चन सिरीज. लॉंगेस्ट वेवलेंग्थ म्हणजे प्रत्येक सिरीज मधली फर्स्ट लाईन लॉंगेस्ट वेवलेंग्थ असते. आणि n =∞ वापरलं की तुम्हाला त्याच्यातली शॉर्टेस्ट वेवलेंग्थ सुद्धा मिळते. आता आपल्याला पाश्चन सिरीज पाहिजे आहे.
फार काही गिवन डाटा वगैरे न लिहिता आपण डायरेक्ट सोडवायला सुरुवात करू त्याच्यामध्ये. फॉर पाश्चन सिरीज n इक्वल टू 3 घ्यावं लागेल. लक्षात ठेव, ते प्रत्येक सिरीजचं हे बेसिक पहिल्यांदा माहित पाहिजे. फॉर्म्युला जो आहे तो असा आहे. याच्यामध्ये n इक्वल टू 3 वापरून घ्या. तर 3 वापरलं की 3 चा स्क्वेअर येणार 9 चा फॉर्म्युला तयार होईल. पाश्चन सिरीज साठी n इक्वल टू 3 असते आणि m च्या व्हॅल्यू तिथनं पुढच्या येतील 4, 5, 6 डॅश डॅश डॅश. फॉर लॉंगेस्ट वेवलेंथ फर्स्ट लाईन घ्यावी लागेल तुम्हाला. फॉर लॉंगेस्ट वेवलेंथ लाईन m इक्वल टू 4 याच्यामध्ये वापरात 1/λ. लॉंगेस्ट साठी आपण इथे यल वापरू फक्त. पाश्चन सिरीज मधलं आहे हे लक्षात ठेवा. 1/9 सॉरी m चा स्क्वेअर आहे इथं आणि m ची व्हॅल्यू 4 वापरली की हे 1/4 चा स्क्वेअर होणार 16. याचं सिम्प्लिफिकेशन तर 16 आणि 9 याचा लसाग येणार 16 9 144. 16 वजा 9 म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन होणार 7RH डिव्हायडेड बाय 144 हे असेल. आणि फॉर शॉर्टेस्ट वेवलेंथ लाईन तर त्यावेळेला तुम्हाला m ची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यावी लागेल. हे इथे येणार इन्फिनिटी. मग इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी येणार आणि 1/∞ म्हणजे 0 होणार. 1/λ s फॉर शॉर्टेस्ट लिहितोय RH इंटू ब्रॅकेट 1/9 मायनस 0 हे असे येणार. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार RH/9 हे असेल. आता त्यांनी काय विचारलेलं आहे जरा बघा परत एकदा. रेशो विचारलाय लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट. आता हे दोन्ही तयार झाले आपलं. बघा आता त्याच्यामध्ये लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट असं विचारलंय. एक काम करतो, या पहिल्या इक्वेशन वरून लॅम्बडा एल किती येते बघा, याचा रेसिप्रोकल करून घ्या. 144/7 टाइम्स RH. याचं किती येते बघा, लॅम्बडा एस इक्वल टू याचा रेसिप्रोकल घ्या 9/RH. फक्त रेसिप्रोकल केलेले आहे. आता या दोघांचा रेशो घ्या. Therefore, lambda L divided by lambda S equal to 144/7RH divided by 9/RH. म्हणजे काय होणार, भागिले मध्ये भागिले उलटून गुणले. हे असेल. याच्यामध्ये हे RH कॅन्सल होईल. 9 इकडे भाग घालवा, तिथं 16चा भाग लागेल. 16/7 हे असे येणार. हे पण परत पुढे तुम्ही सोडवू शकता. 7 दुने 14 उरले 2 20 होणार त्याचं. परत 7 दुने 14. आता मात्र उरतात 6 60 होणार. 7 8 56 उरले 4. तर 7 5 35 हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर येईल. हा एवढा रेशो त्या ठिकाणी येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
Calculate the binding energy of an alpha particle. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियस घ्यायचा असतो. याच्यामध्ये A इक्वल टू म्हणजे मास नंबर 4 आहे, Z इक्वल टू 2 आहे, प्रोटॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या, आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे A मायनस झेड येणार, म्हणजेच 4 मायनस 2 दॅट इज इक्वल टू, हे सगळं लागेल तुम्हाला त्याच्यात. गिव्हन इट्स मास टू बी, त्याचं हे मास आहे टोटल अल्फा पार्टिकलचं, याचा अर्थ हे आयसोटोपिक मास कॅपिटल एम. त्यानंतर एका प्रोटॉनचं मास एवढं आहे, एका न्यूट्रॉनचं मास एवढं आहे, आणि 1U इक्वल टू 931.5 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. आता हे पर सी स्क्वेअर काय प्रकार आहे ते बघू. त्याच्यामध्ये आणखीन एक युनिट एक दिसते बघा, इथं यू दिसतंय. इट इज अ युनिफाईड ॲटॉमिक मास. आधी AMU वापरत होते, ॲटॉमिक मास युनिट, त्याच्याऐवजी आता हे नवीन युनिट तयार केलेलं आहे, युनिफाईड ॲटॉमिक मास, त्याला यू म्हणतात. आता पहिल्यांदा हे सगळं लिहून घेऊया, गिव्हन डाटा काय काय दिलेला आहे त्याने ते. बाइंडिंग एनर्जी विचारलेली आहे. त्यानंतर अल्फा पार्टिकल सांगितलेलं आहे. अल्फा पार्टिकल म्हणजेच हेलियम न्यूक्लियाय 2 4, त्यामुळे याच्यामध्ये A इक्वल टू 4 येणार, Z इक्वल टू 2 येणार, आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे N इक्वल टू A मायनस झेड म्हणजे 4 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 2. सगळं व्यवस्थित तयार करून घ्या. त्यानंतर त्यांनी मास त्याचं दिलेलं आहे कॅपिटल एम, आयसोटोपिक मास आहे त्याचं, ऑब्झर्वड मास म्हटलं तरी चालतंय त्याला. आता हे टर्म्स जरा थोडेशा जास्त म्हणजे पॉइंटच्या पुढं 5-6 डिजिट पर्यंत येतील. मास ऑफ प्रोटॉन, प्रोटॉनचं मास दिलेलं आहे 1.000728 U. मास ऑफ न्यूट्रॉन दिलेला आहे, ते सांगितलेलं आहे 1.000866, आणि 1U इक्वल टू, ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा, 931.5 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर, एक व्हॅल्यू लक्षात ठेवा त्याची. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युलाच माहिती पाहिजे याचा. सो बाइंडिंग एनर्जी इक्वल टू, बाइंडिंग एनर्जी घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला डेल्टा एम म्हणजे मास डिफेक्ट काढावा लागेल. तो मास डिफेक्ट कसा घ्यायचा, जेवढे प्रोटॉन्स आहेत त्यांचं मास येणार प्लस A मायनस झेड इंटू मास ऑफ न्यूट्रॉन, ही न्यूट्रॉनची संख्या आहे, हे असं घ्यावं लागेल. आणि याच्यातून एक मिनिट, ह्याला आपण ब्रॅकेट, ठीक आहे असू द्यात, याच्यातून त्यांनी दिलेलं जे मास आहे ते वजा करूया, म्हणजे मग तुम्हाला हे काय मिळेल, या ठिकाणी ही टर्म, हा ब्रॅकेट म्हणजे हे झालं मास डिफेक्ट, याला मल्टिप्लाय करायचं सी स्क्वेअर. बघा कशी टर्म आहे ती. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन वाढेल बरंच, कशा पद्धतीनं होते ते बघू आपण पुढं. सी स्क्वेअरला मात्र तसंच ठेवा, अगदी शेवटी त्याचं डिसिजन घेऊ काय करायचंय ते. आता बाकीच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया. देअरफॉर बाइंडिंग एनर्जी इक्वल टू इंटू ब्रॅकेट झेड किती आहे बघा 2 इंटू प्रोटॉनचं मास आहे 1.00728
प्लस ए मायनस झेड, ते पण इथं सोडवलेलं आहे मी. 2 इंटू मास ऑफ न्यूट्रॉन, ते आहे 1.008666 हे असेल. मायनस, आता ह्या दोघांच्यातून हे मायनस, कॅपिटल एम त्यांनी दिलेलं आहे 4.00151. म्हणजे बघा, हे झेड एम पी इथं झालं, ए मायनस झेड इंटू एम एन इथं झालं, हे मायनस एम आणि त्याच्या पुढं सी स्क्वेअर. तर हे प्रोडक्ट तेवढे करून घ्यावे लागतील आपल्याला. 2 मल्टिप्लाय करायचं आहे, काय विशेष नाही आहे जास्त. करून घ्या डायरेक्ट प्रोडक्ट तेवढे. इथे किती होणार बघा, 8216 6 चालेल, 2 4 आणि 1 5, 2 14, इथे एक येणार 1 0 असाच राहील, बे की बे, हे असं पहिल्याच येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा 2 मल्टिप्लाय करून घ्या, 2 12 हातचे 1, 2 12 आणि 13 3, हातचे 1, 2 16 आणि 1 17, 7 1 उरलेला 1 0 आणि 2 इंटू 1 इथं असं येईल, मायनस याच्या पुढे हे 4.00151 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू सी स्क्वेअर, त्याच्या पुढे सी स्क्वेअर आहे हे लक्षात ठेवा. आता या दोघांची बेरीज करावी लागते. मग या दोघांची बेरीज किती डिजिट आहेत बघा, 2 3 5, बरोबर आहे. 6 आणि 2 8, 3 आणि 5 8, 7 आणि 4 11, 1 हातचे 1 1 आणि 1 2 आणि 1 3, इथं 0 आहे असंच. 2 + 2 हे होणार 4, मायनस 4.00151 याच्या पुढे येणार हे सी स्क्वेअर येणार. बघा कशा पद्धतीनं टर्म्स येत आहेत ते. आता यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. .00 कसं आलं ते, हा ते बरोबर आहे, 4.00 आहे ते. आता हे काम करूया, ह्याला जरा व्यवस्थित मांडून घेऊ इकडं बाजूला. 4.00151, 7 3 0 3 0, इथं पण 0. हे सबट्रॅक्शन करायचे आहे, हे एवढे येईल त्यांची सबट्रॅक्शन. ती सबट्रॅक्शन इथं लिहायची. .03037 हे तुमचं युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट मध्ये येणार आहे, यू मध्ये येणार आहे, इंटू सी स्क्वेअर. मग आता आपल्याला व्हॅल्यू काय सांगितलंय, 1 यू म्हणजे 931.5 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर आहे. बघा लक्षात येते का. मग हे एवढे यू आहेत, एवढे आहेत यू, तर त्याला ह्या टर्म न मल्टिप्लाय करा, म्हणजे मग ही बाइंडिंग एनर्जी कशी होईल बघा, 0.03037 इंटू 931.5 इंटू ह्याचं पहिल्यांदा युनिट लिहा, ते युनिट आहे मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर, आणि हे पुढं सी स्क्वेअर आहे ते इथं लिहा. म्हणजे हे सी स्क्वेअरला सी स्क्वेअर कॅन्सल होईल. तुम्हाला पहिली व्हॅल्यू जी मिळेल ती मिळेल मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, 0.03037 इंटू 931.5 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे तेवढं लॉग न सोडवावं लागेल. इथं होणार 12.2.30चा 3 मध्ये 7चा मेन डिफरन्स, 30 3 मध्ये 7चा मेन डिफरन्स, 48 14 आणि 10, 48 24.
हे असेल. त्यानंतर 931.5 म्हणजे 93चा 1 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 93 1 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 96 89 आणि 2 96 91 असेल. या दोघांची बेरीज 4 आणि 1 5 11 7 15 10 14 3 वजा 2 1 येणार. तर 0.45चा 1 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 0.45 1 मध्ये 5चा मेन डिफरन्स म्हणजे 28 28 2.828 आणि इथं 1 शिल्लक आहे बघा. 10⁻1 म्हणजेच ही बाइंडिंग एनर्जी 28.28 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. तुम्ही हे आहे असं ठेवलं तरी चालते. याला जर जूल मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. बाइंडिंग एनर्जी इक्वल टू 28.28 मिलियन म्हणजे 10⁻6 आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल हे असं येणार. बघा हे कशा पद्धतीने येते, काय येते ते. बाइंडिंग एनर्जी इक्वल टू हे 28.28 गुणिले 1.6 आणि हे 10⁻13 जूल. मग हे आहे असं डायरेक्ट प्रोडक्ट 16चा पाडा येत असेल तर त्या पद्धतीनं करा. येत नसेल तर सरळ लॉग टेबल कडे जावा. 28चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 28 28 आहे. 28चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स तो इथं आहे. मग 45 2 आणि 12 म्हणजे 45 14. मग असे तेवढं चालू होतं का बघून घ्या बरं. 45 15 होतं फक्त, आता 45 14. चालते, काय अडचण नाही. त्यानंतर 16चा आहे 20 41. बेरीज करा. 5 5 5 6 1. अँटीलॉग 0.65चा 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 45 19 आणि 5 45 24. 45 24 म्हणजे 4.524 इंटू इथं 1 आहे बघा कॅरेक्टरिस्टिक इंटू 10⁻1 इंटू 10⁻13 जूल. म्हणजेच हे टोटल किती होईल बघा. बाइंडिंग एनर्जी इक्वल टू 4.524 इंटू 10⁻12 जूल. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द हाफ लाईफ ऑफ रेडियम 1620 years. Find its decay constant. Given data. हाफ लाईफ पिरियड दिलेला आहे. कॅपिटल टी लिहा किंवा कॅपिटल टी 1/2 असं लिहा. त्यानंतर त्याचा डीके कॉन्स्टंट विचारलाय म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स.
याचा जो फॉर्म्युला आहे तो T12 इक्वल टू 0.693 डिव्हायडेड बाय लॅमडा, त्याच्यावरून लॅमडा इक्वल टू 0.693 अपॉन T12 असं पण तयार करून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये आता या व्हॅल्यूज वापरूया. 0.693 डिव्हायडेड बाय 1620 ही व्हॅल्यू फक्त वापर. आता हे लॉग टेबलने तेवढं सोडवावं लागेल. बार 1.69 मध्ये 8407. त्यानंतर 1620 म्हणजे 3 पॉइंट 16/2 मध्ये 16/2 मध्ये 2095. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 2 1 10 झाले, 1 तर 3 6 यांची पण सबट्रॅक्शन करायची आहे. त्यामुळे हे येणार बार 4 येणार आहे. ठीक आहे. मग आता याचा एंटीलॉग 0.63 चा 1 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 0.63 1 मध्ये 2 चा मेन डिफरन्स म्हणजे 4278 होणार ते 4278 4.278 इंटू 10⁻⁻4 आणि हे येणार पुढं पर इयर येणार. हे आहे असं ठेवलं तरी चालते किंवा हे डेसिमल पॉइंट डावीकडे 4 घर वगैरे घेऊन केलं तरी पण चालेल. हा त्याचा डीके कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द हाफ लाईफ ऑफ लीड पीबी इज 22.3 years. How will it take for its activity to reduce to 30% of the initial activity? आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हाफ लाईफ वरून लॅमडा काढून घ्यावा लागेल, डीके कॉन्स्टंट. त्याच्यानंतर मग हे पुढचं सगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल. गिव्हन डाटा हाफ लाईफ पिरियड दिलेला आहे T12 22.3 years. त्याच्यानंतर हाऊ लॉंग विल इट टेक म्हटलंय म्हणजे स्मॉल टी विचारलेला आहे. फॉर इट्स ऍक्टिव्हिटी टू रिड्यूस टू 30% म्हटलंय म्हणजे याची एन टी इक्वल टू 30% ऑफ N0 घेतलं पाहिजे. 30% म्हणजे असं येणार, हे या पद्धतीने येईल. म्हणजेच तुम्हाला एन टी इक्वल टू 3/10 N0 असं घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी किती वेळ लागेल हे त्याने विचारलेलं आहे. पुढचं सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये लॅमडा इक्वल टू 0.693 अपॉन T12 पहिल्यांदा असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. याची व्हॅल्यू आहे 22.3. आता हे लॉग न सोडवावं लागेल. बार 1.69 चा 3 मध्ये 8407.
त्यानंतर 22चा 3 मध्ये ते येणार 1.22चा 3. चौतीस 83. यांची सबट्रॅक्शन इथे येणार 4, 8 आणि 2 10 झाले, 5 आणि 9 14 झाले, 8 मधून 4 गेले तर 4 येणार, -1 येणार 12. Therefore, लॅम्बडा इक्वल टू 0.49चा 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स. पॉइंट 49 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स म्हणजे 3108. 3.108 into 10⁻⁻2 पर इयर हे असेल. ही लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. आता त्याच्यानंतर स्मॉल टी चा फॉर्म्युला वापरला पाहिजे. इथं फॉर्म्युला असा येणार N0/Nt. हा असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. तर 4t इक्वल टू 2.303 डिव्हायडेड बाय ही लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 3.108 इंटू 10⁻². इथं लॉग टू द बेस 10 N0/Nt जर घेतलं तर ते येते 10/3 येते. हे बघा इथनं घ्यायची व्हॅल्यू ती. याच्यावरून N0/Nt हे जर तुम्ही काढलं तर हे 10/3 असं येईल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया, काय काय आहे ते बघू. Therefore t इक्वल टू हे 10⁻² वरती पाठवतोय त्यामुळे 10⁻² होईल म्हणजे इथं 230.3 होणार. इथं येणार 3.108 हे आहे असंच. लॉग टू द बेस 10 इथं 3 याला डिव्हाइड करून घ्या. हे किती होते 3 त्रिक 9. परत एक शिल्लक राहतोय, परत तसंच येत राहतंय. याला असं कन्सिडर करू आपण. आता याचा लॉग तेवढा पहिल्यांदा बघून घ्या. हे बाकी सगळं तसंच ठेवा. इंटू 3.3चा 33चा 3 मध्ये 4चा मिड डिफरन्स 0. म्हणजे 5229 येणार 5229. आता परत हे लॉग ना आणखीन सोडवावं लागेल. आता यांचे परत लॉग बघावे लागतील. 230.3 म्हणजे 2 पॉइंट येणार. 23चा 0 मध्ये 3चा मिड डिफरन्स 23 0 मध्ये 3चा मिड डिफरन्स म्हणजे येते 3623 येते. 36 17 आणि 6 3623. त्यानंतर ह्याचं बार 1.52चा 2 मध्ये 9चा मिड डिफरन्स 52चा 2 मध्ये 9चा मिड डिफरन्स 71 77 आणि 7 71 84. हे असेल. या दोघांची बेरीज करून घ्या. 4 आणि 3 7 8 आणि 2 10 6 आणि 2 8 7 आणि 3 10. हे कॅन्सल होईल. इथं 2 येणार. आता याचा लॉग बघा.
0.31चा 0 मध्ये 8चा मिन डिफरन्स 31 0 8 49 14 15 25 49 25 4925 तर यांची सबट्रॅक्शन करावी लागेल 2 2 आणि 8 10 10 आणि 8 18 हात झाले 5 आणि 5 10 हात झाले 1 हे असे 0.58 चा 8 मध्ये 2 चा मिन डिफरन्स 0.58 8 2 8 मध्ये 2 चा मिन डिफरन्स मग 3873 आहे 3875 असं होणार ते 3875 3.875 into 10⁻1 म्हणजेच एकूण टाइम त्याला किती लागेल 38.75 वर्ष एवढा वेळ त्याला लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा थोरियम ॲटॉमिक नंबर मास नंबर दिलेला आहे डिसइंटिग्रेट्स टू लीड त्याचाही ॲटॉमिक नंबर मास नंबर दिलेला आहे फाइंड द नंबर ऑफ अल्फा अँड बीटा पार्टिकल्स एमिटेड इन द डिसइंटिग्रेशन तर या डिसइंटिग्रेशन मध्ये एकूण अल्फा पार्टिकल किती आणि बीटा पार्टिकल किती बाहेर पडलेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहिल्यांदा आपण त्याचं इक्वेशनच मांडून घेऊया थोरियम सांगितलेलं आहे 232 90 त्याचं कन्व्हर्शन लीड मध्ये झालेलं आहे 200 आणि 82 मग मी असं कन्सिडर करतोय अल्फा पार्टिकल एक्स अल्फा पार्टिकल्स आहेत अल्फा पार्टिकल म्हणजेच हेलियम न्यूक्लियाय 2 आणि 4 वाय बीटा पार्टिकल कन्सिडर करतोय बीटा पार्टिकल म्हणजेच इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी असेल सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन असं मांडून घ्या त्याच्यानंतर मास नंबरशी रिलेटेड इक्वेशन तयार करूया मग बघा इथं काय आहे इकडे आहे 232 दिस इज इक्वल टू राईट हँड साइडला 200 प्लस 4x प्लस y इंटू 0 म्हणजे हे जे सगळे वरती नंबर्स आहेत ते घ्यायचे त्याच्यात आता हे सिम्प्लिफाय करून घेऊया हे काय झिरोच होणार आहे त्यामुळे ह्याचा काही प्रश्न नाहीये हे 200 इकडे आणून वजा केलं की 32 इक्वल टू 4x होणार देअरफॉर x इक्वल टू 8 ही पहिली व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल आता याचे जे इथले जे नंबर्स आहेत म्हणजे त्याच्या ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड त्यांचं एक इक्वेशन तयार करूया also 90 equal to 82 plus 2 into x 2x minus y हे असेल मग याचं सिम्प्लिफिकेशन करूया याच्यात x इक्वल टू 8 वापरून घ्यायचं म्हणजे मग हे किती होते बघा बरं इथं 90 मायनस 82 म्हणजे हे 8 येणार त्यानंतर इथं x ची व्हॅल्यू वापरतोय म्हणजे मायनस y होणार म्हणजेच हे 8 इक्वल टू 16 मायनस y येणार therefore y इक्वल टू 16 मायनस 8 म्हणजेच y इक्वल टू 8 येणार आपण x म्हणजे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स कन्सिडर केले y म्हणजे नंबर ऑफ बीटा पार्टिकल्स कन्सिडर केले दोन्हीच्या व्हॅल्यूज 8 येतात therefore number of alpha particles emitted equal to 8 number of beta particles emitted that is also equal to 8 हे त्याचं आन्सर